नमस्कार, स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमीत मटण किमा, तेही अगदी सोप्या पद्धतीने, जो की 15 मिनिटात तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी 2 छोटे कांदे कट करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, मीठ, हळदी पावडर, अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, शहाजिरा, दालचिनी, लवंगा, तेजपत्ता। मी या ठिकाणी किमा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे। 3 ते 4 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। हा किमा अगदी झटपट तयार होतो। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत। खडे मसाले छान तेलात परतून घ्यायचे आहेत। खडे मसाले तेलात छान परतल्यानंतर खडे मसाले परतताना गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून मसाले करपू नये। करपल्यानंतर भाजीची चव बिघडते, म्हणून गॅस मिडियमच ठेवायचा आहे। लगेच आपण त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट लागतं कांदा परतायला। त्यानंतर कांदा आपला छान परतला जातो। कांदा सतत हलवून कांदा परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने किमा फ्राय केल्यानंतर अगदी झटपट तयार होतो। लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। ते तेलात छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून लसूणचा वास येऊ नये, ती कच्चाही राहू नये, म्हणून छान असा परतून घ्यायचा आहे रंग बदलेपर्यंत। सतत हलवून लसूण, अद्रक, कांदा हे सगळं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं। छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये लगेच थोडे सुके मसाले टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे मसाले टाकताना। काळं तिखट 1 चमचावर टाकलेला आहे मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी कमीच यूज केलेला आहे। किती छान कांदा परतलेला आहे तुम्ही बघू शकता। थोडीशी हळदी पावडर, थोडीशी 1 छोटा चमचाभर हळदी पावडर टाकलेली आहे। त्यानंतर छान परत हलवून घ्यायचं आहे। लगेच मीठ टाकून घेणार आहे मी 1 चमचाभरच मीठ टाकलेलं आहे मी, कारण आपल्याला हे सुक्कं असं किमा फ्राय करायचं आहे, म्हणून मी थोडंसंच मीठ यूज केलेलं आहे। नंतर टेस्ट करून कमी जास्त करू शकता। लगेच आपण त्यामध्ये टमाट्याची प्युरी टाकून घेणार आहोत। हे मिश्रण सतत हलवून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। टमाट्याला परतायला वेळ लागत नाही, त्यामुळे टमाटर शेवटला टाकून घेतलेलं आहे। आता छान असं हलवून हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं त्या मिश्रणाला तेल सुटलेलं आहे। परत आणखी थोडा वेळ हे हलवून छान आणखी तेल सुटू द्यायचं आहे, म्हणजे ते मिश्रण छान असं परतलं जाईल आणि त्यामध्ये किमा हा छान असा तयार होईल। आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला किमा टाकून घेणार आहोत। किमा टाकून छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे फास्ट गॅसवर परतायचं आहे, जेणेकरून त्याला सगळा मसाला कोट झाला पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट ही छान लागते। म्हणून सतत हलवून किमा हा परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे। कमी साहित्यात आणि झटपट हा किमा फ्राय तयार होतो। तुम्ही बघू शकता किती छान त्याला मसाला कोट झालेला आहे। थोडंही पाणी न थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून। आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, म्हणजे किमा फ्राय छान असं टेस्टी आणि तयार होतो। हलवून बघू शकता किती छान पाणी सुटलेलं आहे त्याला। आता त्यावरती आपण प्लेट झाकून 5 मिनिट ठेवून देणार आहोत। 5 मिनिटांनी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला किमा फ्राय अगदी छान असा शिजत आलेला आहे। त्यामध्ये दुसऱ्या गॅसवर लगेच पाणी गरम करायला ठेवायचं आहे। अगदी थोड्याशा पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। 1 ग्लास पाणी मी त्यामध्ये घालत आहे आणि 1 ग्लास पाणी घातल्यानंतर हलवून मीठ चेक करून टाकायचं आहे आणि परत त्यावरती आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे 2-3 मिनिट। किती छान आपला किमा फ्राय तयार झाला तुम्ही बघू शकता। आता अगदी 15 मिनिटात हा किमा फ्राय तयार झालेला आहे। मध्ये काढून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। किती छान आपला किमा फ्राय तयार झाला तुम्ही बघू शकता। आता अगदी झटपट असं तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। असे वेळेस नक्की ट्राय करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय अँड टेक केअर।